बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। कारणामध्ये जे नाट्य घडलं ते अजून चालू आहे आणि आता 7 महिने पूर्ण झाले तरी याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडनं पण लागलेला नाही आणि इलेक्शन कमिशनकडनंही लागलेला नाही। हे एका अर्थाने आपल्या न्यायव्यवस्थेचं किंवा इलेक्शन कमिशनचं अपयश आपल्याला मानावं लागेल। आता इलेक्शन कमिशनला राज्यघटनेने अफाट ताकद दिलेली आहे। 324 कलमाखाली सुप्रिंटेंडन्स डायरेक्शन कंट्रोल हे सगळं इलेक्शन कमिशनकडे असतं आणि संसदेने जो कायदा केलेला नसतो किंवा राज्याच्या कायदेमंडळाने जो कायदा केलेला नसतो ते उरलेले सगळे अधिकार इलेक्शन कमिशनकडे येतात आणि त्यामुळे एखादा पक्षाला अनुमती देणं म्हणजे रेकग्निशन देणं किंवा पक्षात फूट पडली तर त्यातला कुठला गट हा खरा पक्ष आहे किंवा कुठलाच नाही आहे खरा पक्ष हे सगळं ठरवण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनकडे येतो। आणि याच्याच खाली म्हणजे इलेक्शन सिम्बल ऑर्डर जी आहे 68 सालची त्याच्या खाली आत्ता इलेक्शन कमिशन समोर हा शिवसेनेचा खटला चालू आहे। दोन्ही बाजूंनी फार मोठे वकील आहेत। हरीश साळवे काय किंवा जेठमलानी काय एका बाजूला, मनू सिंघवी आणखी, कपिल सिब्बल दुसऱ्या बाजूला, असे फार मोठे लोक तिथे इन्वॉल्ड आहेत आणि तिथे कायद्याचा अक्षरशः कीस काढला जातो आहे। म्हणजे घटना समितीमध्ये एक जण असं म्हणाले होते की आपली कॉन्स्टिट्यूशन आहे दिस इज अ लॉयर्स पॅराडाईज, त्याचा अनुभव आत्ता आपल्याला येतो आहे। तेव्हा आत्तापर्यंत निर्णय दिलेला नाही इलेक्शन कमिशनने असं गृहीत धरून मी फक्त एकच गोष्ट सांगेन की इथे 2 ठिकाणी खटले चालू आहेत। एक सुप्रीम कोर्टात पण चालू आहे आणि सुप्रीम कोर्टातला खटला हा माझ्या मते भारताच्या निकोप लोकशाहीच्या दृष्टीने फार जास्त महत्त्वाचा आहे। इलेक्शन कमिशनचं समोर जे चाललं आहे ते महाराष्ट्रापुरतं शिवसेनेचा छोटा प्रश्न आहे, परंतु सुप्रीम कोर्टासमोर जे चाललेलं आहे तो फार मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉ जे 85 साली राजीव गांधींनी 52वी घटना दुरुस्ती करून 10वं शेड्यूल घातलं त्यामध्ये डिस्क्वालिफाय कोण होतं याचा अर्थ सुप्रीम कोर्ट लावणार आहे। आणि माझ्या मते त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 2/3 लोक जे बाहेर पडले ते एकाच वेळी पडायला पाहिजेत असा मला अर्थ दिसतो। एक एक करून गेले तर ते 2/3 होत नाहीत। म्हणजे पहिले 16 जे बाहेर पडले ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत आणि सगळे 2/3 बाहेर पडले असं जरी धरलं तरी त्यांचं मर्जर झालेलं नाही, त्यामुळे ते पुन्हा डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत। आता हा जर का निर्णय आला तर आत्ता जर का इलेक्शन कमिशनने काही निर्णय दिला तर तो कपिल सिब्बलांची भाषा वापरायची झाली तर हास्यास्पद ठरेल, तो चुकीचा ठरू शकतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता आपले सरन्यायाधीश जे आहेत त्यांनी करेक्ट सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स असल्यामुळे पक्षाचं जे चिन्ह आहे किंवा पक्षाची रेकग्निशन आहे ही इलेक्शन कमिशनला द्यावी लागते, तर ते त्यांनी कामकाज चालू करावं। तर हे बरोबर आहे, परंतु त्यांचा जो अंतिम निर्णय आहे तो मात्र त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागायच्या आधी देऊ नये ही मॅच्युरिटी इलेक्शन कमिशनकडनं मला व्यक्तिगत अपेक्षित आहे। त्यामुळे 14 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाचं हिअरिंग आहे, त्या दिवशी निकाल लागेलच असं नाही, कारण मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की इथे इतके कॉन्स्टिट्यूशनल इश्यूज आहेत, गव्हर्नरच्या पॉवर्स, स्पीकर्सच्या पॉवर्स, इलेक्शन कमिशनच्या पॉवर्स की घटनापीठाकडेच हे सोपवलं पाहिजे। असं असताना पहिल्यांदा व्हेकेशन बेंचकडे होतं 2 जजेस, मग 3 जजेसकडे गेलं, मग 5 जजेसकडे गेलं आणि आता 7 जजेसकडे जावं अशी मागणी काही लोक करतायत। म्हणजे ही दिरंगाई चाललेली आहे, तारीख पे तारीख जसं म्हणतात तसं चाललेलं आहे। आणि आम्ही कायद्याच्या विद्यार्थ्यांना शिकवताना नेहमीच सांगतो की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, म्हणजे ज्यावेळी फार उशीर होतो त्यावेळी तो अन्यायकारक ठरू शकतो। आता जर का 8 महिन्यांनी असं ठरलं की हे 16 डिस्क्वालिफाय झालेत तर मग इतके दिवस हे जे सरकार 8 महिने चाललं हे घटनाबाह्य सरकार होतं, तेव्हा हे भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्य आहे। म्हणून मला असं वाटतं की 2-3 घटनापीठ 5-5ची तयार व्हायला पाहिजेत आणि घटनेचा प्रश्न असेल तर तो एका महिन्यात संपवायला पाहिजे। आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत की शिवसेनेच्या दोन्ही गटांनी त्यांचं बाजू मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशनकडनं निकाल अपेक्षित आहे। मला असं वाटतं की त्यांनी आत्ता दोन्ही पक्षांना कुठल्याच पक्षाला रेकग्नाइज करू नये, आहे ते चिन्ह ठेवावं। पहिलं जे चिन्ह आहे धनुष्यबाणाचं ते गोठवूनच ठेवावं आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला की त्यानंतर त्यांचा अंतिम निर्णय द्यावा।
हे एक राज्यघटनेचा प्राध्यापक म्हणून माझं ॲनालिसिस आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा विचार मी याच्यात केलेला नाही. थँक्यू. पण सर एक प्रश्न फक्त, निकष काय असतील की बाबा निकाल आज उद्या परवा कधीही लागेल, पण निवडणूक आयोग निकष कुठले तपासेल की कुठलं चिन्ह कुणाला आणि नाव कसं ते? आता कसं असतं, यावर ही काही पहिल्यांदाच फूट पडलेली नाही भारतात. आत्तापर्यंत अनेक पक्ष फुटलेले आहेत, अगदी काँग्रेसपासनं. 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक तर त्या पक्षाचे आमदार खासदार किती आहेत ते बघावं लागतं, आणि दुसरं पक्षावर पकड कोणाची आहे, ऑर्गनायझेशन जी असते पक्षाची त्याच्यावर पकड कोणाची आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आता इथे विचित्र स्थिती अशी झाली आहे की शिंदे गटाकडे आमदार खासदार जास्त आहेत, उघड आहे अगदी, पण शिवसेना पक्षाचं जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावर कोणाचा आत्ता अधिकार आहे हे अजून सुस्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे ते आधी आपल्याला ठरवावं लागेल. त्याचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल ॲनालिसिस असं आहे की एखादा मनुष्य जेव्हा निवडून येतो त्यावेळी तो त्याच्या प्रभावाखाली निवडून येत नाही. तो ज्या पक्षाच्या तिकिटावर उभा असतो त्या पक्षाच्या प्रभावाखाली किंवा त्या आयडिओलॉजीकरता लोक त्याला मतं देतात. तर तिथे निवडून आल्यानंतर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्ही माझ्या मते राजीनामा देऊन पुन्हा लोकांकडे जायला पाहिजे की आम्हाला पुन्हा निवडून द्या म्हणून. तसं झालेलं नाही. इथे हे लोक बाहेर पडलेत आणि आमचाच पक्ष शिवसेना असं म्हणतायत. तर या सगळ्याचा विचार सुप्रीम कोर्टाला आणि इलेक्शन कमिशनला करावा लागेल. थँक्यू. सर, उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची मुदत संपली होती तेव्हा तुम्ही असं सांगितलं होतं की असा एक पायंडा आहे की जोपर्यंत नवीन कोणी येते तोपर्यंत आहे तेच कंटिन्यू ठेवतात. आता परत याचा निर्णय थोडा लांबणीवर झालाय. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? अगदी योग्य प्रश्न अशा करता विचारलात की गेल्या काही दिवसांमध्ये लॉ कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा हाच प्रश्न विचारला गेला होता. ज्यावेळी तिथे कायदा नाही आहे, स्पेसिफिक कायदा त्या राज्यघटनेत लिहिलेला नाही आहे शिवसेनेच्या, अशी माझी कल्पना आहे. तसं जर का असेल तर ज्याला सामान्य कायदा म्हणतात, एक उदाहरण फक्त तुम्हाला देतो की आता राज्यपाल आहेत, राज्यपालांची मुदत 5 वर्षाची असते, परंतु पुढचे राज्यपाल जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत पहिले राज्यपाल चालू राहतात. राज्यपालच नाहीत असं राज्याला होऊ शकत नाही. तसंच तोच तत्त्व जे आहे ते इथे लागू होतं की जोपर्यंत निवडणूक होत नाही किंवा पुढचा प्रमुख येत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे तिथे राहणार असं मला प्रथमदर्शनी वाटतं आहे. अर्थात याच्यावरही सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन योग्य तो निर्णय देतील. अर्थात हे निर्णय बाहेर आले की पुन्हा त्याचं शवच्छेदन करायला आपण आहोतच तिथे. म्हणजे तुम्ही कायद्याचा उल्लेख केला, म्हणजे पक्षाच्या घटनेत तशी तरतूद नाही का कायदा स्वतंत्र? नाही, पक्षाच्या घटनेत माझ्या कल्पनेप्रमाणे काही तरतूद नाही आहे की नवीन आलेच नाही तर आत्ता ज्यांनी काय करायचं. मी तुम्हाला जनरल सांगितलं, राज्यघटनेमध्ये 156 कलमाखाली हे स्वच्छ लिहिलेलं आहे की राज्यपालांची मुदत संपली तरीसुद्धा ते कंटिन्यू राहतात जोपर्यंत पुढचे राज्यपाल तिथे येत नाहीत. तेव्हा हा बेसिक कायदा आहे आणि सर्व कायदे हे राज्यघटनेच्या कायद्याशी सुसंगत असावेच लागतात. आणि त्यामुळे आत्ता मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या बाजूनी हे जे स्पष्टीकरण आहे थोडंसं उद्धव ठाकरेंच्या बाजूनी जात आहे. पुन्हा क्लिअर करतो की राजकीय पक्षांचा विचार मी करत नाही आहे, मी तुम्हाला फक्त कॉन्स्टिट्यूशनल ॲनालिसिस सांगतो आहे. पण सर, निवडणूक आयोगाचा जेव्हा केव्हा निकाल आला आता तर याचा परिणाम सुप्रीम कोर्टामधली जी सुनावणी या निकालाचा आधार तिकडे दिला जाऊ शकतो का? दोन्ही पक्ष ते वापरू शकतात, त्याच्यावर परिणाम होईल का? काय आहे, सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय म्हणतं याचा परिणाम इलेक्शन कमिशनवर होऊ शकतो. इलेक्शन कमिशन काय म्हणतो याचा परिणाम सुप्रीम कोर्टावर होत नाही. थँक्यू सो मच. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.